बिग बॅशला आता 1 ते 8 डिसेंबर जी बिग बॅश रंगणार आहे भेंडकळच्या मैदानावर 10 तारखेला आपलं ऑक्शन आहे छाया रिसॉर्ट मानगर या ठिकाणी संजय पाटील यांच्या फार्म हाऊसवर। आणि आज इथे आपल्या समोर मनोमिलन आणि काही मुलाखती आपण घेत आहोत। कर्णधार संघ मालक यांची आपण मुलाखत घेत आहोत। इथे आपण बघतोय अक्षरा 11 हमरापूर पेंट, जे हमरापूर आपण जे जगामध्ये प्रसिद्ध आहे, देशामध्ये नाही तर जगामध्ये बाप्पांच्या मूर्ती जिथे बनवल्या जातात, वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आणि मूर्तिकार पण आहेत आपल्याबरोबर, जे तुकाराम खुटीकर आणि टीमचे मॅनेजर आहेत आणि जे संघ मालक आहेत तिथे बसलेले आहेत ते सुनील खुटीकर आणि कर्णधार आहेत आमचे पेण तालुक्यामध्ये जिथे 40+ सगळी मंडळी झोपले होते, जवळजवळ घरी होते, त्या सगळ्यांना त्यांनी अण्णा गावडेने वगैरे आमचे शशिकांत भंडारकर असतील जाऊन पेणमध्ये त्यांना टुर्नामेंट भरवण्यास भाग पाडलं, संघ बनवण्यासाठी भाग पाडलं। ते आमचे सतीश पाटील यावेळेस संघाचे कर्णधार आहेत। आणि पेण तालुक्याला तसं बघितलं तर एक चांगला इतिहास आहे क्रिकेटचा। भूषण पाटील असतील, आम्ही बघितलंय लेदर योगेश पवार असेल, मोठे मोठे खेळाडू पेण तालुक्याने आपल्या रायगडला लेदरला दिलेले आहेत, टेनिसला दिलेले आहेत। तर सतीश पाटील यांना विचारेन की यावेळेस आपली बिग बॅश ही जी भेंडकळच्या मैदानावर होणार आहे, तर या बिग बॅश कशा पद्धतीनं खेळण्याचा किंवा तिथे जाऊन ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न कशी आहेत? सर्वप्रथम मी रायगड बिग बॅशचे अध्यक्ष अण्णा गावडे यांचे मनापासून आभार मानतो, कारण त्यांच्या त्या कमिटीमध्ये मी पण आहे, पण त्यांनी अथक परिश्रम घेऊन जे एवढं मोठं कार्यक्रम केलेलं आहे, जे आता क्रिकेट ज्या खेळाडूंनी बंद केले होते त्यांनीसुद्धा आता या खेळामध्ये इंटरेस्ट घेऊन 40+ ही बिग बॅश टुर्नामेंट आहे, त्यामध्ये मी सर्वांच्या मनापासून आभार मानतो। आणि आमचा एक उद्देश असणार की ही टुर्नामेंट आम्ही कुठल्याही परिस्थितीत जिंकण्याचा प्रयत्न करू। सतीश पाटील साहेब, म्हणजे तुम्ही या अगोदर ओपनमध्ये वगैरे खेळलेले आहेत का तरुणपणी, किंवा आपले संघ मालक जे आहेत खुटीकर, आपण तरुणपणी कधी खेळलेले आहेत का? माझा अद्याप सध्या तरुणपणे क्रिकेट चालूच आहे ओपनमध्ये पण। आणि खुटीकर साहेब हे सुद्धा एक चांगले खेळाडू आहेत। हे आम्ही मागे गेल्या वर्षी 40+ हमरापूर प्रीमियर लीग ठेवली होती, त्यामध्ये बेस्ट बॅटर म्हणून ते सन्मान केलं होते त्यांना। आणि आमच्या 40+ प्रीमियर लीग हमरापूरमध्ये आता दरवर्षाप्रमाणे नेहमी चालूच आहे। आणि या बिग बॅश आता आपण जी बघत आहात, तर जी 40, 45, 50, तर ह्या ज्या खेळाडूंना या टुर्नामेंटमध्ये जी संधी मिळणार आहे, तर त्याचा कुठपर्यंत फायदा आपला पेण जी आपला संघ आहे हमरापूरचा, जो आपला अक्षरा 11, त्याचा फायदा कितपत होणार आहे आपल्याला, किंवा 50 वर्षाचा पहिला फलंदाज, पहिला गोलंदाज, याचा फायदा आपल्या संघाला कितपत होईल? मी सर्वप्रथम आमचे टीम मालक सुनील खुटेकर व मॅनेजर तुकाराम खुटेकर यांचे अभिनंदन मानतो, कारण आमच्या हमरापूर विभागामध्ये पेण तालुक्यामध्ये चांगले खेळाडू आहेत, पण त्या खेळाडूंना पुढे जाण्यासाठी त्यांनी स्वतः खर्च करून टीम घेतलेली आहे। त्या टीम घेण्याचा त्यांचा एकच उद्देश की आपल्या पेण तालुक्यातील हमरापूर विभागातील चांगले खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी, ह्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत। नक्कीच सुनील खुटेकर यांना मी धन्यवाद देईन, कारण ओपनच्या टीम कोणीही टाकतो, एखाद्या टीम फॉर्ममध्ये असले आपल्या गावातील की आपल्याला एंट्री भरल्यानंतर डबल बक्षीस मिळेल वगैरे, परंतु इथे मात्र यांनी वयस्कर 45, 50 अशा लोकांचा संघ या बिग बॅशमध्ये त्यांनी उतरवलेला आहे। तर तुम्हालाही मी धन्यवाद देतो। काय म्हणाल याबद्दल? आपण जो संघ या ठिकाणी टाकलेला आहे, आभारी आहे। खरं तर ते बोलतात कमी, परंतु करून जास्त दाखवतात, जो गरज ते वो बरसते नाही। आणि इथे आमचे सुनील तुकाराम खुटीकर जे मॅनेजर आहेत, खरं तर ते मूर्ती बनवतात, चांगले त्यांना काय म्हणतात आखणी करणारे चांगले तुकाराम खुटीकर आहेत। तर या संघाची आखणी आता कशा पद्धतीने करणार आहात बिग बॅशमध्ये? बिग बॅशमध्ये संघाची आखणी म्हणजे प्रथम या आमच्या पेण तालुक्यामध्ये सतीश पाटील अध्यक्ष आहेत, त्यांचा मनापूर्वक आभारी आहे, कारण ही 40+ पेण हमरापूर विभागामध्ये त्यांनी ओपन केलेली आहे, यांनी ओपन केली, त्यामुळे मला खेळाची संधी मिळाली। आणि खेळाची संधी मिळाल्यामुळे मला हमरापूर प्रीमियर लीगमध्ये बेस्ट बॅट्समन प्राईज मिळू शकला। जर त्यांनी ही ओपन 40+ केली नसती, हा फॉर्मॅट आणला नसता। एक प्रश्न तुम्हाला तोच प्रश्न विचारतो का, जर 40+ची टुर्नामेंट झाली नसती किंवा ही 40+ आली नसती, तर तुम्हाला हे बक्षीस असं वाटलं होतं का या वयामध्ये कधी या वयामध्ये मिळेल? मी सांगायचा प्रयत्न करतो की जर अध्यक्षांनी ही 40+चा फॉर्मॅट आणला नसता पेण तालुक्यामध्ये, तर आम्हाला असं बांधावर बसून क्रिकेट बघायचं
लागलं असतं. याचाच अर्थ खोटेकर साहेब की ज्या या 40+ जी संकल्पना आली, आता आमच्या रसायनीमध्ये आम्ही पण 15 वर्ष घरी होतो. क्रिकेट ज्यावेळेस म्हणजे 10वी झाल्यानंतर 7-8 वर्ष खेळलो, त्याच्यानंतर आम्ही घरी होतो. परंतु अण्णा गावडे वगैरे ह्या कंपनीने जी संकल्पना आणली 40+ची, प्रदीप पाटील असतील मास्टर्स, नवी मुंबईचे आणि मुकेश भंडारी साहेब, ज्यांच्यामुळे आम्ही महाबळेश्वर, गोवा असेल, दमण असेल, अशा ठिकाणी जाऊन खेळलो. अशा ठिकाणी आम्हाला असं वाटलं नव्हतं इतक्या लांब जाऊन आम्ही 40+चा हा खेळ खेळू. तर या बिग बॅशमध्ये आता सतीश पाटील यांच्याकडे वळतोय. तर या बिग बॅशमध्ये भेंडकळचं जे मैदान निवडण्यात आलेलं आहे, त्याचा अभ्यास वगैरे आहे का थोडा? ग्राउंडबद्दल बोलण्याचं झालं तर मागेच आपली रायगड कमिटीची मीटिंग झाली. त्यामध्ये संदीप पाटील सर, तसेच उरणचे किरीट सर, विजय पाटील सर, तसेच या सर्व मंडळींनी जिम्मेदारी घेऊन आपले भेंडकलचं ग्राउंड उपलब्ध करून दिले. आणि ग्राउंडचा इतिहास बोलायचा झाला तर भेंडकल ग्राउंड एक चांगलं उत्कृष्ट आहे आणि तिथे आम्हाला 40+च्या खेळाडूंना, मलाच नाही तर रायगड जिल्ह्यातील सर्व खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते. आणि ते सुद्धा यूट्यूब लाईव्ह, शिवाय डे नाईटमध्ये पण खेळण्याचा विचार चालू आहे. आणि अशी संधी उपलब्ध करून दिलेले अण्णा गावडे, त्यांचे सदस्य, रायगड कमिटीचे सर्व मनापासून आम्ही आभार मानतो. धन्यवाद. अक्षरा 11 अमरापूर पेंट सांगायला मी आमच्या रायगड स्पोर्ट्सच्या माध्यमातून आमचा जो चॅनल आहे, हसराई चॅनल आहे, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा देतो. आपण नक्कीच ही ट्रॉफी जिंका. धन्यवाद. ओके.